सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात कास पुष्प पठारावर सध्या मी उभा आहे. या पुष्प पठाराचा फुलांचा हंगाम काही दिवसावरच उरला असताना सध्या या पठारावर रानहळद हे फूल जे आहे ते उमलू लागलेलं आहे. आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात फुलांचा बहर जो आहे तो रानहळदीचा फुलांचा बहर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. याबरोबरच वायतुरा हे देखील फूल सध्या कास पुष्प पठारावर पाहायला मिळत आहे. हंगामाचा साधारणतः ऑगस्टच्या शेवटी हा हंगाम सुरू होत असतो. मात्र रान हळदीच्या फुलांमुळे पूर्ण पठार हे पांढरशुभ्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी जी कास वन पुष्प पठाराची समिती आहे यांनी देखील या ठिकाणी विशेष अशी काळजी घेतलेली पाहायला मिळत आहे. एकूणच आपल्या सोबत बोलण्यासाठी या समितीचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत. कशा पद्धतीची तयारी जी आहे ते आपल्याला सध्या याविषयी सांगा. सध्या कास पठारावर जाळी लावण्याचे काम हे अंतिम स्वरूपात आलेले आहे. सध्या कास पठार रान हळद आल्यामुळे सगळं पठार हे पांढरं शुभ्र दिसतंय. त्याचप्रमाणे वायतुरा हाही कास पठारावर आलेला आहे. तर येणाऱ्या काही दिवसामध्ये कास पठार हे पर्यटकांच्या दृष्टीने चालू होईल. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कास पठार चालू होईल. समितीच्या वतीने पर्यटकांसाठी जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्यात येतील आणि पर्यटकांनी या फुलांची नासधूस करू नये अशी सर्व पर्यटकांना आम्ही समितीमार्फत विनंती करतो. नक्कीच खरं तर दरवेळी आल्यानंतर पर्यटकांकडून खूप या ठिकाणी आत प्रवेश केला जातो, फुलांचं नासधूस केली जाते. मात्र या ठिकाणी विशेष अशी काळजी यावेळी या कास पुष्प पठार समितीच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती यावेळी दिली पाहायला मिळते. कॅमेरामन आमिर शेख सह संतोष नवाजे, टीव्ही 9 मराठी, कास पुष्प पठार, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.